गोकुळचा पुन्हा वाद पेटण्याची शक्यता आहे। महाडिक विरुद्ध मुश्रीफ वाद पेटण्याची शक्यता आहे। डिंबेंचरच्या मुद्द्यावरून संस्था प्रतिनिधींचा उद्या गोकुळ संघावर मोर्चाचा इशारा देण्यात आलेला आहे। आपले प्रतिनिधी सतीश औंधकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सतीश, काय अधिकची माहिती? नक्कीच आपण पाहिलं तर गोकुळ दूध संघानं डिबेंचर कोटीची कपात केलेली आहे। त्यामुळं त्या कपातीमुळे दूध संस्था ज्या आहेत त्या अडचणीत आलेल्या आहेत आणि त्यामुळेच या सगळ्या दूध संस्थांचा उद्या जो आहे तो गोकुळच्या दूध कार्यालयावरती जनावरांसह हा मोर्चा आहे आणि त्यामुळेच कुठेतरी एकदा आता हे सगळे गोकुळचे जे दूध संस्था आहेत त्या आक्रमक झाल्यात आपल्याला पाहायला मिळतं आणि साधारणतः पाहिलं तर उद्या सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृहापासून गोकुळच्या ताराबाई पार्क जे कार्यालय आहे या ठिकाणी हा दूध उत्पादक त्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि जनावरं घेऊन त्यामध्ये सहभागी होणार आहेत। खरं तर संघानं दूध फरकातून डिबेंचर पोटी यंदा मोठी कपात केल्यामुळं या सगळ्या संस्था अडचणीत आल्या आहेत आणि संघाने मोठे आकडे जाहीर केले आहेत। त्यामुळे प्रत्यक्षात कमी रक्कम जमा केलेली आहे। त्यामुळं गोकुळ प्रशासनानं संस्थांची फसवणूक केल्याचा आरोप देखील यावेळेस करण्यात आलेला आहे। त्यामुळेच शौमिका महाडिक देखील या सगळ्याला या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं गेलंय आणि त्यामुळं पुन्हा एकदा गोकुळचं जे राजकारण आहे ते डिबेंचर प्रकरणी आता तापताना आपल्याला पाहायला मिळतंय। जी, धन्यवाद सतीश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।